नमस्कार मित्रमैत्रिणींनो, घरची चव पल्लवी सोबतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत भेंडी मसाला आणि त्याच्यासाठी मी घेतलेली आहे इथे अर्धा किलो भेंडी, जी मी स्वच्छ धुवून पुसून आणि त्याला उभी चिरून घेतलेली, जसे तुम्ही बघू शकता लांबसर चिरून घेतलेली आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे साहित्य, आपले रोजचे मसाले म्हणजे हळद, लाल तिखट, जिरा पावडर. आपल्याला लागणारे 2 ते 3 टेबलस्पून बेसन, शेंगदाण्याचं कूट अंदाजाने, धने पावडर, गरम मसाला, भरपूर 7 ते 8 पाकळ्या मी लसूण चिरून घेतलेले लांब, जसे तुम्ही बघता, जशी भेंडी चिरून घेतली तशीच. आणि आपल्याला एक कढीपत्ताची काडी. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपल्या रेसिपीकडे. तर मी एक असे मोठं भांडं घेतलेलं आहे, म्हणजे परात घेतलेले आहे, जेणेकरून आपल्याला हा जो आपला मसाला लावायचा ना भेंडीला, तो व्यवस्थित लावता येईल. तर तुम्ही असं एक मोठं पसरट भांडं घ्या, ज्याच्यामध्ये आपल्याला भेंडीला मसाला छानपैकी लावता येईल. तर हे बघा, आपली भेंडी अशी आपण स्प्रेड करतोय आणि आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. तर प्रथम आपण घालणार आहोत ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट. ओके, त्याचबरोबर आपण घालणार आहोत धनेपूड 2 ते 3 चमचे, गरम मसाला 1 ते 2 चमचेच, त्याचबरोबर आपण टाकणार आहोत 1 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा हळद, तुम्हाला जसे लागेल तसे घ्या. त्याचबरोबर आपण घालणार आहोत लाल तिखट 2 ते 3 चमचे घ्या. ठीक आहे, आता हे आपलं झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आता आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत, की जेणेकरून आपलं जे मसाला आहे ना, त्याला थोडं पाणी सुटेल मिठामुळे आणि छानपैकी आपल्याला भेंडी मसाला टेस्टी बनवण्यासाठी. ओके, तर आता आपण हे अशी मिक्स करून घेतोय. चांगला हा मसाला लागला पाहिजे, आपलं शेंगदाणा आणि आपले जे काही मसाले आपण घातले ते छानपैकी प्रत्येक भेंडीला चांगलीपैकी लागली पाहिजे. तर आता तुम्ही बघू शकता आपलं भेंडीला मसाला छानपैकी लावून झालेला आहे. तर आता आपण ह्याला 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊयात आणि बेसन आपण थोडंसं भाजून घेऊयात. तर आपण हे 2 ते 3 चमचे जे बेसन आहे तेवढं आपण घेतलेलं आहे आणि ह्याला ब्राउनिश होईपर्यंत थोडंसं आपण मंद आचेवर ह्याला भाजून घेणार आहोत. आता आपलं बेसन छानपैकी भाजून झालेलं आहे आणि आता आपण ह्याला काढून घेऊया एका बोलमध्ये आणि मग फोडणीची तयारी करूया. तर आता आपण ह्याच्यामध्ये पहिलं टाकते तेल थोडंसं जास्त घालावं लागेल. तर आता आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात राई छानपैकी तडतडली की मग आपण ह्याच्यामध्ये जिरे ऍड करणार आहे. थोडा गॅस बॅक करून कढीपत्ता आणि आपले लसूण पूर्ण ब्राऊन झाले पाहिजे. आता आपण ह्याच्यात थोडीशी हळद घालूयात आणि मग आपली भेंडी जी मसाले लावून ठेवलेली आहे आपण ती आता छानपैकी, हे बघा, याला थोडंसं पाणी पण सुटलेलं आहे, तर आपण ही त्याच्यामध्ये ऍड करतोय. हा राहिलेला जो मसाला आहे तो पण त्याच्यामध्ये ऍड करायचा आपल्याला पूर्ण. थोडं तेल लागलं पाहिजे आपल्या भेंडी मसाल्याला आणि मग आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत बेसन, जे आपण भाजून घेतलेलं आहे ना, ते आपण ऍड करणार आहोत. बघा किती छानपैकी रंग फुललाय. आणि आता आपण ह्याच्यामध्ये बेसन ऍड करूयात. आपण जे भाजून घेतलेले ना ते बेसन आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय. 2 ते 3 चमचे लागेल तसं आपण ऍड करत राहू. जर का आपल्याला असं वाटलंच तर पूर्णपणे सगळ्या भेंडींना हे छानपैकी लागलं पाहिजे.
थोडं अजून बेसन आपण ह्याच्यामध्ये ऍड करूयात आणि शेवटी मीठ चवीनुसार. छान एक जीव होईपर्यंत आपण आता ह्याला मिक्स करून घेतोय. बघा तेल पूर्ण सोक करून घेतलेलं आहे भेंडीने आणि मसाल्याने. आता आपण ह्याला मंद आचेवर फ्राय करून घेणार आहोत आणि झाकण ठेवून देऊया आपण आता थोड्याशा ह्याच्यावर. 5 minutes later. मग आता आपण पाहूयात आपली भेंडी मसाला झाली की नाही. ओ येस, छानपैकी मस्त झालेली आहे. तर आपण आता ह्याला सर्व करूयात आणि जेवायला घेऊयात. तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.